नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज चर्चा आहे ती रत्नशास्त्राविषयीची. ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नशास्त्राला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. नवग्रह हे सर्व सृष्टीवर आपला प्रभाव पाडत असतात. ही सर्व सृष्टीच नवग्रहांच्या अधिपत्याखाली आहे. या नवग्रहांकडे कोणते ना कोणते तत्व सामावलेले असते, ज्याचा परिणाम हा ज्याप्रमाणे सर्व सृष्टीवर होत असतो त्याचप्रमाणे तो मानवी जीवनावर देखील होत असतो. नवग्रहांपैकी सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह आपल्या साध्या नजरेसही दृष्टीस पडतात आणि त्यांचे होणारे परिणाम देखील आपण नित्य अनुभवत असतो. त्याचप्रमाणे इतरही ग्रह हे आपल्यावर प्रभाव पाडत असतात. आयुर्वेदामध्ये रत्नांचा वापर हा रेमेडीप्रमाणे फार पुरातन कालापासून होत आलेला आहे. मोठे मोठे आयुर्वेदाचार्य रत्नांचा वापर भस्माच्या स्वरूपात औषध प्रणालीत करत असत. त्यासाठी मोती, हिरा, प्रवाळ यासारखी रत्ने ही औषध म्हणून वापरात येत असत. त्याला हिरक भस्म, मौक्तिक भस्म, प्रवाळ भस्म अशी नावे आहेत. आणि म्हणूनच ही रत्ने ज्योतिषशास्त्रात देखील रेमेडीप्रमाणे वापरात येऊ शकतात. कारण या रत्नांमध्ये कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे तत्व सामावलेले असते. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नशास्त्राविषयी विस्तृत असे वर्णन केलेले आहे. आज आपण येथे त्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. ज्याप्रमाणे औषध योजना करण्यापूर्वी रोगाची चिकित्सा होणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे रत्न धारण करण्यापूर्वी देखील कुंडलीची चिकित्सा होणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वप्रथम आपली कुंडली ही तज्ज्ञ ज्योतिषांकडून नीट समजावून घ्यावी आणि त्यानंतरच रत्न धारण करावे. प्रत्येक जातकाच्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कारक असतात तर काही ग्रह हे अकारक असतात. ग्रहांची ही स्थिती प्रत्येक जातकाच्या कुंडलीमध्ये ही भिन्न भिन्न असते आणि म्हणूनच कुंडली समजावून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंडलीमध्ये अकारक असलेल्या स्थितीतील ग्रहांची रत्ने ही कधीही धारण करायची नसतात. तसेच कुंडलीमध्ये जे ग्रह अवयोग स्थितीत आहेत, म्हणजे कुंडलीतील षष्ठ भाव, अष्टम भाव किंवा द्वादश भावात विराजमान झालेले ग्रह असतील तर त्यांची रत्ने ही कधीही वापरायची नसतात. रत्न धारण करण्यासाठी तो ग्रह कुंडलीमध्ये कारक आहे की नाही हे समजून घेणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. आणि असा कारक असलेला ग्रह कुंडलीमध्ये जर अस्तंगत असेल किंवा अंशबलाने कमकुवत असेल तर त्या ग्रहाचे रत्न वापरल्यास त्या ग्रहाची शुभ फळे ही जातकाला मिळवता येऊ शकतात. त्यासाठी कुंडलीतील ग्रहांची प्लेसमेंट बघणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी प्लेसमेंट बघून त्यानंतरच त्या ग्रहाचे रत्न हे धारण केल्यास त्याची शुभ फळे मिळवता येऊ शकतात. त्यानंतर कुंडलीत ग्रहांची तात्कालिक मैत्री असणे देखील फार महत्त्वाचे आहे. इतक्या कसोट्या पार केल्यानंतरच ते रत्न धारण करता येऊ शकते आणि त्याची शुभ फळे ही प्राप्त करून घेता येऊ शकतात. तसेच रत्न घालण्याचे निश्चित झाल्यानंतर उत्तम प्रतीच्या रत्नाची निवड करणे देखील आवश्यक आहे. रत्न हे नेहमी पारदर्शक स्थितीत असावे. अपारदर्शक असलेली रत्ने ही शक्यतो वापरू नये. तसेच रत्न हे तुटलेल्या स्थितीत देखील असू नये. असे उत्तम रत्न घेतल्यानंतर त्यानंतर ते सुवर्ण या धातूत घडवून घ्यावे. कारण सर्व धातूंमध्ये सोन्याला राजस धातू म्हटलं आहे आणि सर्व प्रकारची रत्ने ही सोन्यात बसवता येतात. काही वेळेला
चांदी, तांबे किंवा पंचधातूंची देखील उपाययोजना ही करता येऊ शकते. असे धातूमध्ये जडवलेले रत्न हे हातामधील बोटांमध्ये किंवा शरीरावर इतरत्र धारण करता येऊ शकते. परंतु बोटामध्ये रत्न धारण करणे हे जास्त श्रेयस्कर असते, कारण प्रत्येक बोटावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे तत्व सामावलेले असते आणि त्या बोटामध्ये त्या ग्रहाचे रत्न धारण केल्यास त्याचे उचित असे परिणाम हे मिळू शकतात. त्यानंतर हे रत्न पुरोहितांकडून अभिमंत्रित करून घेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करणे हे देखील गरजेचे आहे, कारण आधीच सांगितल्याप्रमाणे रत्न ही रेमेडी आहे आणि ही रेमेडी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे योग्य परिणाम जातकावर दिसून येतात. असे अभिमंत्रित करून प्राणप्रतिष्ठित केलेले रत्न धारण करण्यापूर्वी त्याचा योग्य मुहूर्त देखील पाहावा लागतो. हे मुहूर्त पाहण्यासाठी पंचांगाचा आधार घेता येऊ शकतो किंवा तज्ज्ञ ज्योतिषांकडून योग्य मुहूर्त काढून घ्यावा आणि त्यानंतरच ते धारण करावे. अशा रीतीने रत्न धारण केल्यास त्या ग्रहाचे शुभ परिणाम हे जातकाला मिळू शकतात. रत्न धारण करताना एका वेळेस 2 पेक्षा अधिक रत्नेही धारण करू नयेत. तसेच 2 शत्रुग्रहांची रत्ने देखील एकाच वेळी धारण करू नयेत. अशा प्रकारे सर्व कसोट्या पार करून धारण केलेले रत्न हे शुभ फलदायी ठरू शकते. आज आपण रत्नशास्त्रावर ज्योतिषीय विवेचन थोडक्यात अभ्यासले. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.